जय दादाजी। मेरे भाइयों और बहनों, चारुशीला वडगांवकर आपको प्रणाम करती हूँ। यह स्वस्थ और स्वादिष्ट पदार्थ का भाग 2 है। अन्नपूर्णे नमो नमः। गुलाबजाम घरी केलेला दुधाचा खवा 2 वाट्या, 2 मोठे चमचे 2 टेबलस्पून आरारूट, म्हणजे अर्धा वाटी साधारण होतो. खवा हलक्या हाताने मळून घ्यायचा. त्यामध्ये 2 चमचे चांगल्या ठिकाणाहून आणलेला आरारूट मिसळून घ्यायचा. त्याचे छोटे छोटे गोळे हलक्या हाताने करायचे. त्या गोळ्यांना सुईने एक एक आरपार छिद्र करायचं. नंतर कढईत गरम केलेल्या तुपात चांगले शुद्ध तूप घेऊन त्या तुपात मी लोण्याचंच तूप घेते. ते गोळे हळूहळू सोडून मंद आचेवर गोल गोल हलक्या हाताने फिरवायचे. ते फुगून मोठे होऊन वर येतात. बाजूला 1 वाटी मोठ्या पातेल्यात, स्टीलच्या स्वच्छ पातेल्यात 1 वाटी साखर, 2 वाट्या पाणी घालून पाक तयार करायचा. पाक पक्का किंवा एकतारी असं काही नाही, साधा पाक करायचा आणि त्यात ते गरम गुलाबजाम टाकून मुरू द्यायचे. आपले लुसलुशीत सुंदर मुलायम सोनेरी गुलाबजाम गुलाबी रंगाचे तयार होतात. दाल मखनी. रात्री काळे अख्खे उडीद 1 वाटी व मूठभर राजमा वेगळे वेगळे भरपूर पाण्यात भिजत घातला. याचं साहित्य असं आहे: रात्रभर भिजवलेली काळी उडीद डाळ, रात्रभर भिजवलेला मूठभर राजमा, टोमॅटो प्युरी म्हणजे 2 टोमॅटोची प्युरी करते, लसूण आले व शुद्ध चांगले चमचाभर तूप. मी लोणी शक्यतो बाहेरचे आणत नाही, घरी गाईच्या दुधाचे तूप करते. तेव्हा जे लोणी निघते ते ताजे काढलेले असेल तर घेते. मी पाम ऑइल, वनस्पती डालडा तूप कधीच वापरत नाही. मी सफोला वापरते. राईस ब्रान, शेंगदाणा, सनफ्लॉवर ऑइल वापरू शकतो आपण, ते तब्येतीला चांगले असते. टोमॅटो बारीक चिरून मिक्सरमधून त्याची प्युरी करायची. ही भिजवलेली डाळ व राजमा याचे भिजवलेले पाणी फेकून दिले, काळे असते जरा. नंतर थोडे 1 बोटाचे कांडभर पाणी घालून कुकरमध्ये चांगले शिजवून घ्यायचे. त्यानंतर बाहेर काढल्यावर काळे उडीद जे शिजलेले असतात ते घोटायचे नाही, पण राजमा चांगला घोटून घ्यायचा. आले लसूण पेस्ट करायची आणि प्युरी करून घ्यायची टोमॅटोची. चांगले तूप चमचाभर कढईत घालून लसूण पेस्ट लाल करून घेते. नंतर त्यात टोमॅटो पेस्ट टाकली, आले घातले, जरासे पाणी विसळून पाव वाटी टाकले त्या मिक्सरला विसळून. आता जरा शिजू द्यायचे, जरासे मीठ घातले. आता शिजू द्यायचे, 2 उकळ्या येऊ द्यायच्या. आता ही काळी डाळ टाकायची शिजलेली. जास्त तिखट पाहिजे असेल तर पाव चमचा लाल मिरची पावडर टाकायची, मी घातलेली नाही आहे. नंतर राजमा एकदम मऊ स्मॅश करून घालायचा त्याच्यात. आता याला सगळं ढवळून छान एक करून 2 उकळ्या येऊ द्यायच्या. दाल मखनी घट्टशी आपोआप तयार होते. आपली सुंदर गुलाबी रंगाची, तिखट न घालता एकदम टेस्टी दाल मखनी वाफे भरली तयार झाली आहे. दाल मखनी, नान सगळेच पदार्थ घरचे खाल्ल्यावर बाहेरचे खाणे माणूस विसरतो, इतके ते टेस्टी लागते. डेकोरेशनसाठी वरून कोथिंबीर, लोणी, मक्खन काहीही त्याच्यावर आपण घालू शकतो. मी सर्व करताना थोडं थोडं चांगलं घरचं शुद्ध तूप थोडं थोडं घालते, अर्धा चमचा. ती दाल मखनी देताना तर सुवास सुंदर येतो. पालकपुरी. याचं साहित्य आहे 1.5 वाटी चांगल्या गव्हाची कणिक म्हणजे गेहू आटा. त्याच्यानंतर उत्तम गव्हाचा गेहू आटा पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओवा टाकला, अजवान, 1 चमचा टीस्पून तेल टाकलं आणि चवीला मीठ टाकलं. त्याच्यानंतर चवीला मीठ म्हणजे मीठ टाकलं. त्याच्यानंतर मी पालकाची 10-12 पानं धुवून घेतली, स्वच्छ धुवून त्याला थोडे चिरलं आणि त्याच्यामध्ये 7-8 लसणाच्या मोठ्या कळ्या, मोठ्या बारीक अशा 10-12 कळ्या टाकल्या. नंतर 1 आल्याचा 1 इंच तुकडा किसून टाकला
आणि ते सगळं मी प्युरी करून घेतली. आणि ती प्युरी मी 1.5 वाटी कणिक घेतलेली होती, ओवा टाकलेला होता, तेल टाकलेलं होतं, मीठ टाकलेलं होतं, त्याच्यात ती प्युरी घातली आणि थोडं वरून त्या पालकाला मीठ पण टाकलेलं होतं त्या प्युरीमध्ये. नंतर त्याचा सगळा हिरवा चांगला पूर्ण गोळा करून घेतला, म्हणजे कणिक मळून घेतली, त्याचा गोळा तयार करून घेतला. आणि त्या गोळ्याचे नंतर छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून त्या मी थोडं तेल घेऊन त्यात तळल्या. आणि ते तेल थोडं का घेते तर मी तेल पुन्हा पुन्हा तेच तळलेलं वापरत नाही, ते टाकून देते. त्यामुळे थोडं तेल घेतलं की ते संपत आलं की मी पुन्हा वरून थोडं तेल टाकते आणि ते पुन्हा गरम करते, म्हणजे थोड्या थोड्या तेलात ते सगळ्या पुऱ्या होतात. छान होतात, सुंदर होतात, फुगलेल्या होतात. आणि आपली पालकपुरी अत्यंत फुगलेली, सुंदर, हिरवीगार, टेस्टी झालेली आहे. क्रीम ऑफ ब्रोकोली. ब्रोकोली एक जुडी स्वच्छ धुवून साफ करून घेतली. त्याचे दांडे देठ पूर्ण बारीक उभे चिरून घेतले, काही फेकायचे नाही. त्यात 1 टोमॅटो चिरून घातला व 1 इंच आल्याचा तुकडा किसून घातला. नंतर त्याला पाणी घालून सगळं उकळायला ठेवलं. उकळून झाल्यावर पाणी काढून घेतलं. ते सूपसाठी वापरायचे आहे, फेकून द्यायचे नाही. आणि तो जो उकळलेलं जे ब्रोकोली आणि टोमॅटो आहे ते 2 स्टेप्समध्ये मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घेतली, वाटून घेतली. जास्त घट्ट वाटले तर त्यात बाजूला काढून ठेवलेले पाणी आपण घालायचेच आहे. पण जर जास्त घट्ट वाटलं तर आपल्याला जेवढे पाणी अजून ॲड करायचे, अजून पाहिजे तेवढे करून वरून घालायचे. आणि ते सगळं उकळायला ठेवायचं. पुन्हा त्यात मीठ घालायचं आणि ते उकळत असताना बाजूला ताज्या दुधावरची साय घ्यायची, ती घोटून घ्यायची. त्यात अर्धा वाटी दूध घालून क्रीम तयार करायचं. माझं गाईचं दूध असतं त्यामुळे त्याच्यावरची साय हलकी येते, ती मी घेते. ते सर्व घालून सर्व करायचं. क्रीम घालून, दुधाचं क्रीम केलेलं तयार घालून सर्व करायचं. आपले चविष्ट ब्रोकोली सूप तयार झाले. वरून असे क्रीमचे व ब्रोकोलीचे डेकोरेशन करावे. देताना प्रत्येकाच्या याच्यावर थोडं थोडं क्रीम घालावं, फार सुंदर दिसतं आणि चविष्ट लागतं. रसगुल्ले. 1 लिटर दूध तापवून ते कोमट करायचं. कोमट दुधात 1 पूर्ण अख्खं लिंबू पिळून दूध नासवायचं. नंतर ते जरा वेळाने 10 मिनिटांनी सगळं दूध नासलं की एका पातळ स्वच्छ फडक्यात 15 मिनिटे बांधून ठेवायचं. पाणी खाली गळू द्यायचं पातेल्यात. 2 मी याच्यात चमच्यांमध्ये ते ठेवते, ते खाली गळतं सगळं. त्यानंतर ते गळेपर्यंत एका मोठ्या पातेल्यात 1 मोठी वाटी साखर घ्यायची आणि त्याच्यात 6-7 वाट्या पाणी उकळत ठेवायचं. आणि ते उकळायला लागलं की हे जे तयार होतं आपल्याला, जो सगळा नासलेला चौथा मिळाला, तो एका परातीत घेऊन चांगला मळून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे, अगदी छोटे छोटे छोट्या बोरा एवढे. आणि ते घेऊन तयार करून ठेवायचे आणि त्याच्यात हळूहळू सोडायचे. त्या उकळत्या साखरेच्या पाण्यात ते सोडायचे आणि जरा वेळ ते उकळायला लागले की ते सगळे मोठे होऊन फुलून वर येतात की आपले रसगुल्ले सुंदर तयार झाले. रसमलाई पाहिजे असेल तर हेच गोळे रसगुल्ल्याचे चपटे करायचे, जरा
म्हणजे दाबून असे चपटे करायचे, त्याला पाहिजे तो आकार द्यायचा आणि त्याच साखरेच्या रसात, उकळत्या रसात सोडायचे. पण नंतर ते बाहेर काढून एक साखर बेताची घालून थोडंसं दूध तयार करायचं आणि त्या दुधात ते भिजलेले साखरेत मुरलेले चपटे गोळे त्याच्यात रसमलाईचे टाकायचे आणि ते नंतर शेवटी त्याच्यात दूध मुरून रसमलाई तयार होते. मखाना भेळ. साहित्य: मखाना, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, बारीक शेव, 2 लिंबांचा रस, मोठ्या लिंबांचा किंवा चिंचेचा कोळ म्हणजे भिजवलेल्या चिंचेचे घट्ट पाणी व चाट मसाला 1 टीस्पून. त्यात मीठ असते, चाट मसाल्यात मीठ असते म्हणून मखाना परतताना बेताने मीठ घालावे. आता कृती: प्रथम एका कढईत 1 चमचा चांगले तूप घ्यायचे, त्यात थोडे मीठ टाकायचे चवीला व 1 चमचा चाट मसाला घालायचा आणि त्याच्यात मखाना घालायचा आणि ते कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं. ते कुरकुरीत झालं की कुरमुरा कसा कुरकुरीत होतो तसं ते कुरकुरीत होतं. नंतर त्याला खाली उतरून घ्यायचं. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा म्हणजे भेळेसारखा, टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर व लिंबाचा रस टाकून मिसळून घोळवून घ्यायचं. सर्व करताना त्याच्यावर कोथिंबीर घाला किंवा शेव घाला किंवा ते परतून घेतल्यावर आपण सगळं रस वगैरे घालून टोमॅटो कांदा घालून त्याला मिसळतो तेव्हा शेव किंवा कोथिंबीर मिसळून टाका. आपली चवदार, पौष्टिक, कुरकुरीत मखाना भेळ तयार झाली. मिक्स फ्रूट ज्यूस म्हणजे सगळ्या फळांचा मिक्स ज्यूस, रस. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन भाजीफळे भरपूर येतात, होलसेल घ्यावे लागते. फारच चांगली क्वालिटी असते. भाज्या पण ताज्या, चवदार. मुख्य म्हणजे हवा प्रदूषण मुक्त, शुद्ध असते. मिक्स फ्रूट ज्यूसमध्ये लिची, सफरचंद, आलूबुखार, 2 फोडी घरातले अननस म्हणजे पायनॅपल, 1 मोठी फोड कलिंगडाची म्हणजे वॉटरमेलनची असे बारीक करून चिरून घेतले. नंतर मिक्सरमध्ये ज्यूस जार वापरून ज्यूस केला. त्यात 1 चमचा आल्याचा रस व चवीला मीठ घातले. मी जास्त मसाले वापरत नाही. आले किसून पिळले की रस निघतो. आवडत असेल तर 2-3 मिरे दाणे पावडर घालावी म्हणजे कमी सीड्स घालाव्या. नंतर थंड करून सर्व केले, सर्वांना दिला. टेस्टी, दिसायला सुंदर डेकोरेशनसह आपला मिक्स फ्रूट ज्यूस तयार झाला.